गुढीपाडवा. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. वर्षातील 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण त्याच्या विविध प्रतिकात्मक वैशिष्ट्यांनी सजलेला असतो. हा वर्षारंभाचा पहिला दिवस. शालिवाहन शकाचा महिमा आज राष्ट्रीय शक म्हणून मान्य झाला आहे. या शालिवाहन शकाचा प्रारंभ चैत्रापासून होतो. फार प्राचीन काळी केव्हा तरी आपल्या वर्षाचा प्रारंभ मार्गशीर्षपासून होत होता. भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात मासांना मार्गशीर्षोहम असे म्हणले आहे. सर्व महिन्यात मार्गशीर्ष आहे असे भगवंत म्हणतात. त्यावेळी 12 महिन्यांचा प्रारंभ मार्गशीर्षापासून होत होता. महाभारत, वाल्मिकी रामायण यातही असाच उल्लेख आहे. मार्गशीर्ष हे वर्षारंभाचे नक्षत्र म्हणून ओळखत असत. कलियुगाची 3179 वर्ष झाल्यानंतर हा शक सुरू झाला असे मानतात. हा शक शालिवाहन वा सातवाहन नावाच्या राजाने सुरू केला. कुषाण वंशीय कनिष्काने या शकाचा प्रारंभ केला असेही मानतात. 13व्या शतकातील लेखात शालिवाहन शक नावाने याचा उल्लेख येतो. महाराष्ट्र प्रदेशातील पैठण हे पूर्वी प्रतिष्ठानपूर या नावाने परिचित होते. याच पैठण भागात शक राजाचे राज्य होते. तो प्रजेवर जुलूम करत असे. त्याच्या अन्यायाला प्रजा कंटाळली होती. जेव्हा शालिवाहन राजाने शकावर स्वारी केली तेव्हा प्रजेने त्याला मदत केली. शालिवाहनाचा विजय झाला. अन्यायी राजाचा निपात होऊन न्यायाचे राज्य प्रस्थापित झाले. तो दिवस चैत्र प्रतिपदा होय. पैठण नगरीत गुढ्या तोरणे उभारून प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. विजयोत्सव साजरा करून तो दिवस शालिवाहन शक या नावाने प्रसिद्ध झाला. इसवी सन 78 मध्ये शालिवाहन शक सुरू झाला. आपल्या भारतीय संस्कृतीत नवसंवत्सर चैत्र प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा होतो. शालिवाहन शकाच्या या पहिल्या महिन्यात चित्रा नक्षत्र असल्याने यास चैत्र असे नाव पडले. गुढीपाडव्याचे अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टीतील बदलाची चाहूलही आपणास याच वेळी जाणवत असते. झाडावरून गळून पडलेली पिवळी पाने व फांद्यांच्या शेंड्यांवर उगवलेली हिरवी लुसलुशीत कोवळी पाने हा नवनिर्मितीचा सोहळा निसर्गात सुरू असतानाच विजयाचा संदेश घेऊन गुढीपाडवा येतो. प्रत्येक नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी योग्य असा हाच दिवस मानला गेला आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाता व लक्ष्मण 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले ते ह्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला. या तिघांबरोबरच प्रभू रामाच्याच आज्ञेने त्यांच्या पादुका गादीवर ठेवून राज्य करणाऱ्या भरताचे स्मरण करण्याचाही हा दिवस. आपला राजा प्रभू श्रीराम वनवास संपवून परतला म्हणून प्रजेला झालेला आनंद त्यांनी गुढ्या उभारून साजरा केला. पूर्वीच्या काळी प्रजेला जेव्हा खराखुरा आनंद वाटे तेव्हा ते दारोदारी गुढ्या उभारून तो साजरा करीत असत. म्हणूनच अयोध्यावासींनी चैत्र शुद्ध प्रतिपदेला घरोघरी गुढ्या उभारून आपल्या राजाचे स्वागत केले. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक नवनवीन उद्योग व्यवसायांची उपक्रमांची सुरुवात केली जाते. ग्रामीण भागात पिके घरी येऊन रान मोकळं झालेलं असतं. नव्या हंगामाच्या तयारीचा शुभारंभ पाडव्याच्या दिवशी केला जातो. नवीन पंचांग घरी आणले जाते. त्याचे घरात वाचन केले जाते. नववर्षातील पर्जन्यमान आणि हवामान यांचा अंदाज घेतला जातो. शहरी भागात नवीन उद्योग, व्यवसाय, गृहप्रकल्प, कौटुंबिक जीवनात नव्या वस्तूंची खरेदी केली जाते. घरी केलेल्या गोडधोड पदार्थांची मेजवानी असते. पारंपरिक पोशाखात सकाळी गुढी उभारली जाते. भारतातील विविध राज्यांमध्ये हा सण उत्साहात साजरा केला जातो. आंध्र प्रदेशात गुढीपाडव्याला उगादी असे नाव आहे. युगाचा प्रारंभ या अर्थाने युगादी या शब्दाचे ते प्राकृत रूप असावे.
3 दिवस हा सण तिथे साजरा केला जातो. पहिल्या दिवशी तेल उटणे लावून अभ्यंग स्नानाने या सणाची सुरुवात होते. तामिळनाडूत या पवित्र दिवशी मृतांचे पिंडदानपूर्वक तर्पण केले जाते. श्राद्धाधिक कर्मे करून पितरांना संतुष्ट करून नववर्षाचा प्रारंभ केला जातो. केरळमध्ये हाच वर्षारंभ मानतात. सूर्य विषुववृत्त रेषेवर पोहोचतो म्हणून दिवसाला तेथे विषु असेच नाव आहे. विशेष म्हणजे हा सण मुलांचा म्हणून साजरा केला जातो. हा नववर्षारंभ सुंदर व मंगल वस्तुदर्शनाने व्हावा या भावनेने आदल्या रात्री एका तबकात सुंदर फळे, फुले, तांदूळ, सोन्या चांदीचे अलंकार नीट रचून ठेवतात. आजूबाजूला देवदेवतांचे चित्रे पुष्पमाळांनी सजवून ठेवलेले असतात. समोर अखंड तेवती समई किंवा नारळाच्या अर्धुकांमध्ये दिवे लावून ठेवलेले असतात. विषूच्या दिवशी भल्या पहाटे उठून घरधन्याने आपल्या परिवारासह आधी या सर्व संभाराचे दर्शन घ्यायचे व धाकट्यांना ऐपतीनुसार द्रव्य वा बक्षीस देण्याची प्रथा आहे. गुजरातमधील सुरत, उधना, नवसारी, अहमदाबाद इथे तर मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर, भोपाळ, इंदोर या भागात मोठ्या प्रमाणात मराठी समाज आहे. तेथे गुढीपाडव्याची परंपरा आजही जोपासली जाते. गोव्यातही गुढी उभारली जाते. कर्नाटकातील बेळगाव व सीमावर्ती भागातील नागरिकही पाडवा उत्साहाने साजरा करतात. पण अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा जास्त उत्साहात साजरा केला जातो. पुरणपोळीचा बेत घरोघरी केला जातो. गुढीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि तोच प्रसाद दुपारच्या जेवणात सेवन केला जातो. या आनंदोत्सवाला शालिवाहनांचा शकावरील विजय हे खरं तर मुख्य कारण आहे. पाडव्याला उभारली जाणारी गुढी मोठी आकर्षक असते बरं का. काठी किंवा उंच बांबूच्या टोकाला रेशमी वस्त्र किंवा नवकोरक कापड बांधतात. त्याच्या जोडीला साखरेची गाठी, पुष्पहार, कडुलिंबाची डहाळी बांधली जाते. त्यावर चांदी, पितळ किंवा तांब्याचा गडवा पालथा ठेवला जातो. यालाच गुढी म्हणतात. घरासमोर किंवा घराच्या छताच्या वर जाईल अशा रीतीने ही गुढी उभारली जाते. मनोभावे पूजा करून मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीला विजयध्वज स्वरूप मानले जाते. वैज्ञानिकदृष्ट्याही गुढीचे महत्त्व आहे. वातावरणातील उपयुक्त लहरी खेचण्याचे काम ती करते असं मानतात. दारातील शुभचिन्हांकित रांगोळी आणि उभारलेली गुढी पाहिली की अनेकांच्या मनात आनंदाचे भरते येते. या सर्व महत्त्वाच्या घटनांमुळे या दिवसाला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पारतंत्र्याच्या काळात घराघरांवर ध्वजाऐवजी गुढी उभारून राष्ट्रप्रेमाचा जाज्वल अभिमान बाळगण्याचा मंत्र देणारा दिवस म्हणून या सणाकडे पाहिले गेले. धर्मशास्त्रात ह्या गुढीलाच ब्रह्मध्वज असे म्हटले आहे. गुढी उभारतात म्हणून या दिवसाला गुढीपाडवा म्हणतात. गुढीसोबत आरोग्यदायी कडुलिंब, शीतल चंदन, मधुर साखरेची गाठी, मांगल्याचे प्रतीक आंब्याचे डहाळे या सर्वांमधून आरोग्यवर्धन करणारा चैत्र शुद्ध प्रतिपदा हा महत्त्वाचा सण. या दिवशी पंचांगाचे पूजन करून नवीन पंचांगातील वर्षफलाचे वाचन केले जाते. लहान मुले पाटी पूजन करून विद्येच्या देवतेची आराधना करतात. ही परंपरा वर्षानुवर्ष सुरू आहे. सर्वांनी राष्ट्राचे आणि धर्माचे रक्षण करण्याची संकल्पना या शुभदिनापासून करावी अशी पुरातन रीत आहे. दुष्टाचा नाश आणि सज्जनांची प्रस्थापना करण्याचे प्रतीक असलेली ही गुढी विजयाचा आणि मांगल्याचाही संदेश देते.